नमस्कार मैत्रिणी, अक्षाट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हा पटवा कसा सुरुवातीपासून विणायचा ते बघितलेला आहे. आता आपण शेवट करणार आहोत आणि शेवटी त्याला आपण काय करणार आहोत, वरती फुलाची डिझाईन तयार करायची आहे. त्यासाठी मी लाल धागा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही कलर वापरला तरी चालेल किंवा असा मल्टी कलर भेटतो तोही यूज केला तरी चालेल. ठीक आहे, आम्ही दुसऱ्या ह्याच्यासाठी वापरणार आहे आणि माझ्याकडे तेवढाच आहे, त्यामुळे हा पुरणार नाही म्हणून मी लाल धागा घेतलेला आहे. पिवळा धागा, गुलाबी धागा, कोणताही धागा घेतला तरी चालेल. ओके, एक साखळी घ्यायची आणि हा धागा बरोबर या पानांच्या मध्ये जॉईन करून घ्यायचा. ठीक आहे, आता 1 2 3 4 5 आणि 6 साखळ्या घ्यायच्या आणि पुढे 7 8 2 साखळ्या एक्स्ट्रा घ्यायच्या. ही जी 6वी साखळी आहे या साखळीत आपण खांब विणायचा आहे. 1 पुन्हा तिथेच 2 आणि पुन्हा 3. ओके, परत पुढच्या साखळीत 3 खांब. असं प्रत्येक साखळीत आपण 3 खांब विणायचे आहेत. 1 2 आणि 3. पुन्हा पुढच्या साखळीत 3 खांब. 1 2 आणि 3. पुन्हा पुढच्या साखळीत 3 खांब. 1 2 आणि 3. पुन्हा पुढच्या साखळीत 3 खांब. 1 2 आणि 3. पुढच्या साखळीत पुन्हा 3 खांब. 1 2 हे 2 खांब झाले. आता काय करायचं आहे, 1 2 3 साखळ्या घालून इथे मुका खांब घालायचा आणि पुन्हा इथे जे जॉईन केलेलं आहे ते जॉईन करून टाकायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे फूल आहे असं राऊंड करून घ्यायचं. ठीक आहे, हे आपण गमने चिटकू सुद्धा शकतो आणि हे आपण पाठीमागनं प्रत्येक ह्याच्यातनं व्यवस्थित यायला पाहिजे. ॲक्च्युली हे म्हणजे व्यवस्थित ते फूल तयार होईल. बघा, हे राऊंड तयार झाला, हा राऊंड तयार झाला. ओके, आता यातून धागा काढायचा. हे जरासं कठीण आहे आणि हा मुका खांब. धागा कट करून टाकायचा. ओके, हे अशा पद्धतीने आपलं फूल तयार झालं. धागा कट केला आहे मी आणि हा जो धागा आहे तो मध्ये घ्यायचा म्हणजे दिसून येणार नाही. ठीक आहे, लास्टला फिनिशिंग करायची, कारण की मग तोपर्यंत आपल्याला लक्षात येतं की आपलं कुठे कुठे फिनिशिंग करायची गरज आहे. ओके, हा धागा कट करून टाकूया. झालं तयार. आता पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा धागा जोडायचा. पुन्हा 8 खांब घ्यायचे. साखळ्या 2 3 4 5
6 7 आणि 8. 2 साखळ्या सोडून पुढच्या साखळीत 3 खांब विणायचे. अशा पद्धतीने आपला हा पूर्ण राऊंड विणून घ्यायचा आहे. तो विणून घेऊया. प्रत्येक साखळीत 3-3 खांब विणायचे. आपोआप ती पट्टी राऊंड होत जाते आणि त्याला फुलाचा आकार येतो. वेगळं असं काही करावं लागत नाही आपल्याला. प्रत्येक साखळीत 3-3 खांब विणले की ते राऊंड होत जाणार. आणि बटव्याचा आकार जसा तुम्ही जर मोठा घेतलात तर साखळ्या 8 किंवा 6 घ्यायच्या आणि फुलाचा आकारसुद्धा आपल्याला लहान मोठा करता येतो. तुमच्यावर डिपेंड आहे ते. तुम्हाला लहान पाहिजे की मोठा पाहिजे. आता ह्या बटव्याच्या साईजप्रमाणे मी 8 साखळ्या घेतलेल्या आहेत. आणि कलरही मल्टी कलर घेतले तरी चालतील. आता हा ट्रेंड भरपूर चाललेला आहे आणि ह्याची विक्रीसुद्धा भयान आहे. त्यामुळे तुम्ही वापरू शकता. वापरही होतो आणि बिझनेसही होतो ह्याचा. आता हल्ली जे व्हिडिओ टाकले जात आहेत ते त्या संदर्भात आहेत. आणि आता आपण गणपतीच्या आगमनाची तयारीही सुरुवात करणार आहोत. त्यामुळे कोणीही अनसबस्क्राईब करू नका, कारण की लवकरच आता छान छान तोरणाच्या डिझाईन्स, गणपतीचे आसन हे दाखवले जाणार आहेत. ठीक आहे, त्याचीच तयारी चालू आहे सध्या. दुसरं फूल पण आपलं तयार झालं. अशा पद्धतीने सगळी फुलं आपण तयार करून घेऊया. ओके, अशा पद्धतीने सगळी फुलं आपण तयार करून घेऊया. असं हे फूल तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, धागा घ्यायचा आहे. हा डबल घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये हवे तेवढा हा ट्रिपल करायचा, 3 करायचे आहे. ओके, धागा पातळ आहे त्यामुळे 3 केलेले आहेत. आणि ते स्लिप गाठ मारून घ्यायची इथे शेवटी. जर धागा तुम्हाला कमी वाटला आणि जर उंची करून घ्यायची असेल तर हाच धागा या कॉर्नरला हे करून पुढे असा खेचून घ्यायचा, म्हणजे पुन्हा 3 धागे आपल्याला भेटतील. ठीक आहे, जर तुम्हाला उंची कमी वाटली तर. आता आपल्याला काय करायचं आहे, हा धागा इथे जॉईन करून घ्यायचा आहे. कुठल्याही मध्ये नको, थांबा. बरोबर हे बॅग पाऊच धरायचं आणि बरोबर मध्ये हा धागा जोडून घ्यायचा. एकच मिनिट. पुढच्या ह्याच्यात पण सेम तसंच. एकच मिनिट. आता हा जो धागा आहे बरोबर याच्यामध्ये घालून पुन्हा बाहेर काढायचा आणि साखळी. तुम्ही काळपट असल्यामुळे कळेना की आता लक्षात आले बघा. ही साखळी आहे की नाही, ह्याच्या बरोबर मध्ये सुई घालायची आणि हा तिन्ही धागे बाहेर काढायचे. हे 2 3 3 जे 6 आले हे बाहेर. पुन्हा मध्ये मुखे खांब घालायचे फक्त, मध्ये घालून तिन्ही धागे सुईमध्ये यायला हवेत.
अशा पद्धतीने. ठीक आहे. आता तुम्हाला हे बघा पट्टा तयार होतो. तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे तेवढं ठेवून त्या मापाचं तुम्ही पट्टा तयार करून घ्या. ओके. ही अशी पट्टी तयार झाली. मी छोटीशीच केलेली आहे. ओके. आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी धागा हा कमी पडेल त्यावेळी मी मगाशी सांगितलं तसं असा खेचून घ्यायचा, म्हणजे ते 3 धागे आपल्याला भेटणार. ओके. आता मी हा इथे बरोबर व्यवस्थित ठेवायचा आणि जॉईन करून घ्यायचा. आणि धागा कट करून घ्यायचा. ओके. अशा पद्धतीने हँडल मी छोटंच तयार केलेलं आहे. आता हे जरा साईडला ठेवूया. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला 8 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. एक साखळी सोडून पुढच्या साखळीत मुकाखांब घालायचा. पुन्हा धागा गुंडाळून घ्यायचा साखळीत सुईमध्ये. पुढच्या साखळीतनं धागा बाहेर काढायचा. तिन्ही साखळ्या राऊंडमधनं धाग्यातनं सुई बाहेर. पुन्हा आपला पुढच्या साखळीत साधा खांब विणायचा. पुन्हा सेम पुढच्या साखळीत तिन्ही राऊंडमधनं बाहेर. इथे थोडीशी गल्लत झाली. आता इथे आपण खांब घेतला आहे की नाही, थांबा पहिल्यापासूनच दाखवते. ह्या 8 साखळ्या झालेल्या आहेत. ओके. ह्या 8 साखळ्या झाल्या. त्याच्या पुढे 8व्या साखळीत मुकाखांब घालायचा. ओके. धागा सुईला गुंडाळून घ्यायचा आणि तिन्ही राऊंडमधनं धागा बाहेर. आता पुढच्या एक खांब, पुढच्या साखळीत पुन्हा दुसरा खांब, पुन्हा तिसरा खांब. प्रत्येक सिंगल साखळीत विणायचे आहे. एकाच साखळीत 3 खांब घालायचे नाही आहेत. परत अजून एक चौथा खांब. ठीक आहे. त्याच्या पुढच्या साखळीत आपण राऊंडमधनं या तिन्ही राऊंडमधनं धागा बाहेर काढायचा. पुढच्या साखळीत मुकाखांब. ओके. आता पुन्हा पुढच्या साखळीत तिथेच एक मुकाखांब. धागा फिरवायचा. पुन्हा मुकाखांब. पुन्हा पुढच्या साखळीत तिन्ही धाग्यातनं बाहेर. आता एक सलग 4 खांब विणायचे आहेत. 1 2 3 आणि 4. ठीक आहे. पुन्हा पुढच्या तिन्ही राऊंडमधनं बाहेर आणि पुढे मुकाखांब. हे पान तयार झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, एकच मिनटं. आता हे झालं. आता आपल्याला 100 चेन विणायचे आहेत. एकच मिनिट.
100 चेन विणून घेऊया. 1 4 5 6 7 8 9 10 अशा 100 चेन विणून घेऊया. हे 100 धागे आपले विणून झाले. काही अंतरावर आपण धागा कट केला. आता काय करायचं, हे एक लेवल करूया म्हणजे आपल्याला विणायला बरं पडतं आहे. आणि हा धागा सुईमध्ये ओवायचा आहे. ही मोठी सुई घ्यायची आणि विणायचा आहे. हा जो हिरवा कलरचा धागा आहे त्या धाग्याच्या मधून धागा काढायचा. परत एक धागा सोडून त्याच्या पुढच्या धाग्यात विणायचा. बरोबर मधोमध करायचा. पुन्हा हे असं विणत जायचं, शिवायचं. जरा वरच्या साईडला घ्यायचा म्हणजे दिसून येणार नाही. ॲडजस्ट करायचं आपणच. हे पूर्ण असं इथपर्यंत विणत आणायचं आहे. हा जो कॉर्नर आपण घेतलेला आहे लाईनचा तिथपर्यंत इथपर्यंत हा धागा अशा पद्धतीने जसं दाखवलं आहे तसं शिवत आणायचं आहे. ओके, ते पूर्ण करूया. ओके, हे बघा, हे अशा पद्धतीने 100 धाग्यापेक्षा साखळ्यांपेक्षा 20 साखळ्या मी वाढवल्या. आता त्याचं कारण हे सांगते. माझी सुई लहान आकाराची आहे बघा, इथून त्याचं तुम्हाला लक्षात येईल लगेच. छोटा आहे त्यामुळे सुया साखळीचा आकार छोटा झाला, त्यामुळे त्या व्यवस्थित 100 साखळ्या, त्यामुळे मोठी साखळी घेतली की 100 साखळ्या पूर्ण होतात. नाही तर मग 120-130 साखळ्या घ्यायच्या. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, हे 120 साखळ्या विणलेल्या आहेत. धागा शिल्लक ठेवला होता मी. पहिल्या साखळीत एक मुका खांब, परत धागा सुईमध्ये घेऊन तिन्ही राऊंडमधनं हा बाहेर काढायचा. पुन्हा एक सलग 4 खांब विणायचे. 1 2, प्रत्येक साखळीत एक एक खांब, 3 आणि 4. पुन्हा पुढच्या साखळीत तिन्ही राऊंडमधनं धागा बाहेर आणि मुका खांब. ठीक आहे, एक साखळी पुढच्या राऊंडमध्ये एक मुका खांब. पुन्हा तिन्ही राऊंडमधनं धागा घ्यायचा, तिन्ही राऊंडमधनं बाहेर 4 साखळ्या सलग, 1 2 3 धागा थोडा कमी पडला, एकच मिनिट, 4 तिन्ही राऊंडमध्ये धागा बाहेर आणि हा मुका खांब. पुन्हा एक मुका खांब बरोबर मधोमध. कट.
हा आपला बटवा तयार. हे अशा पद्धतीने आपला बटवा तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये. तिथे नीट राहा, पाहिजे.